गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ध्यानदीपाचं प्रकरण अभ्यासाचं सुरू आहे आणि ध्यानदीपाच्या निमित्ताने ज्ञानरूप झालेल्याला ध्यान करावं लागेल का नाही अशी एक भाषा समोर आलेली आहे. त्या ज्ञानरूप होण्याचा आणि त्या ध्यानाचा किती संबंध आहे हा विचार आपल्याला नेहमीच करावा लागतो. ध्यानाने आत्मा येतही नाही आणि जातही नाही. मग ध्यानाने नक्की काय होतं? ध्यान साधलं तर माझी अंतःकरण वृत्ती त्या ध्येयामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये विलीन होते आणि मला माझ्या अंतःकरणाला म्हणजे जीवाला त्या आनंद रूपतेचा अनुभव येतो आणि त्या आनंद रूपतेविषयी असलेली जी काय असंभावना आहे किंवा संशय आहे तो निघून जातो. आपल्याला हा विचार आणि अंतःकरण शांत होतं हा दुसरा विचार. अशा पद्धतीने या ध्यानदीपाचा विचार जर आपल्या लक्षात आला तर मग आपल्याला जे ध्यानाने मिळायचं आहे किंवा मिळवायचं आहे ते आपल्याला मिळवताना काही अडचण येत नाही. प्रत्येक गोष्टीचं एक मूल्य असतं, मर्यादा असते असं माझे श्री गुरु नेहमीच सांगतात. आणि त्या निमित्ताने त्या ध्यानाचंही एक मूल्य आहे आणि मर्यादा आहे की ध्यानाने आत्मबोध होणार नाही. हा कितीतरी वेळा जर का विचार मांडला तरी ध्यानाचा विचार करणारी जी मंडळी असतात त्यांना हा विचार पटणं मोठं कठीण असतं. आत्मानात्म विचारानेच मोक्ष सिद्ध होतो. अविद्येची निवृत्ती, कल्पित अविद्येची निवृत्ती ही आत्मज्ञानाने म्हणजे आत्मा अनात्म विचार म्हणजे आत्मविचार अनात्मविचार. तुम्ही म्हणाल आत्मविचार कसा काय दूर करायचा? तो आपोआप होतो. कारण वृत्तीच्या स्तरावर आलेला आनंदाचा अनुभव सुद्धा अलीकडचा विचार आहे. त्यातूनही मला बाहेर पडावंच लागतं. म्हणजे अनात्म विचारांची निवृत्ती त्या आत्मविचाराने होते आणि पुढे आलेला आत्मानुभव वृत्तीच्या स्तरावर तो सुद्धा पुन्हा शांत व्हावा लागतो. अशा पद्धतीने जे साधन शेवटपर्यंत गेलं पाहिजे ते साधन जसं पाहिजे तसं ते शेवटपर्यंत गेलं तर मला माझ्या ज्ञानरूपतेपर्यंत जाण्यास काही अडथळा येत नाही. आता हा 98वा जो श्लोक आहे तो सांगतोय असं, ध्यान न करण्याने ज्ञानाचे नुकसान होत नाही. आता इथे तत्ववेत्याने ध्यान केले नाही तर त्याचे चित्त जगामध्ये पांगेल. असे झाले तर खुशाल तसे होऊ दे. त्या पांगण्याने त्याच्या आत्मस्थितीला कोणता बाध येईल? मुख्य इथे विचार काय आहे? तत्ववेत्याचा विचार आहे. आता तत्ववेत्याचा विचार एखाद्या तत्ववेत्याने केला तर चांगली गोष्ट आहे. पण काय असतं, ही बद्ध मंडळी जी असतात माझ्यासारखी, ती मात्र त्यांचं अंतरंग जाणून घेण्याचा खूप काही प्रयत्न करीत असतात. आणि त्या प्रयत्नामध्ये तो तत्ववेत्ता जो आहे की ज्याने ते तत्व मी आहे म्हणजे ते ब्रह्म मी आहे असा विचार ज्याने कळून घेतलेला आहे, तर त्या तत्ववेत्याला जर त्यांनी ध्यान केलं नाही तर त्याचं चित्त त्या जगामध्ये पांगेल याची काळजी त्या बद्धाला आहे. आणि बद्धाला काळजी असल्यामुळे त्याची उत्तरे द्यावी लागतात, कारण हा बद्धाचा भ्रम आहे. कारण जो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे, मुख्य विचार काय आहे की ज्याची अंतःकरण वृत्ती मुळातच शांत झालेली आहे त्याची अंतःकरण वृत्ती पांगते हा विचार काय पद्धतीने आहे हे कळून घेतलं पाहिजे. कारण अंतःकरण वृत्ती काय पद्धतीने पांगली असता ती मला सुख किंवा दुःख देते हा विचारच मी जर केला नाही तर माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळणार नाही. माझी अंतःकरण वृत्ती जेव्हा विशेषत्वाने पांगते म्हणजे ते विषय भोगण्याच्या निमित्ताने, त्या विषय सत्यत्व भ्रांतीच्या निमित्ताने किंवा कर्ता भोक्ता भ्रांतीच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती जेव्हा विशेषत्वाने पांगते तेव्हा मात्र मीपणाचा तिथे मोठा एक प्रभाव असतो. आणि त्या मीपणाच्या प्रभावातनं जेव्हा कर्म केली जातात किंवा काही विषय भोगले जातात तेव्हा त्याला विशेषत्वाने विषय भोगले असा त्याचा एक विचार आपल्या पुढे येतो. आणि जेव्हा विशेषत्वाने विषय भोगले जातात तेव्हा त्याचं पर्यावसान हे सुखात होतं किंवा दुःखात होतं. पण हा जो ज्ञानरूप झालेली व्यक्ती जी असते ती ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते आणि त्याचा व्यवहार करण्या इतपत ती फक्त अंतःकरण वृत्ती त्याच्याकडनं वापरली जाते. तो व्यवहार ज्या पद्धतीने घडायला पाहिजे तेवढ्या पुरतीच त्याची अंतःकरण वृत्ती तो व्यवस्थित व्यवहार घडण्यापुरती ती तेवढी सजग असते आणि तो तेवढा व्यवहार करते. पण त्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी आत्मा आहे असा दृढ अपरोक्ष अनुभव आल्यामुळे प्रत्येक वेळी त्याची अंतःकरण वृत्ती ही हरिओम तत्सत म्हणतच असते. म्हणजे प्रत्येक कर्म करून सुद्धा ती रामकृष्ण हरी म्हणत ते कर्म त्या ब्रह्मस्वरूपाच्या निमित्ताने त्या भगवान विष्णूला
किंवा म्हणूया आपल्या श्रीगुरूंना ते कर्म अर्पण केलं जातं. अशा पद्धतीने तो पूर्वीपासून चालवत असलेला जो साधनेचा वसा आहे, की पूर्वी साधकावस्थेत असताना तो प्रत्येक कर्म तो त्या ब्रह्मार्पण वृत्तीने करत होता किंवा त्या 17व्या अध्यायाचा विचारच आहे ओम तत्सत म्हणून तो ते कर्म भगवंताला अर्पण करत होता. कारण ओम तत्सत म्हणण्यानी ते मंगलवाचक आहे. ओम शब्द मंगलवाचक आहे. तत् शब्दानी ते कर्म त्याला अर्पण करण्याची बुद्धी माझ्या अंतःकरणात सतत तयार होत राहते आणि ते कर्म अर्पण केलं जातं. अशा पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती स्थिर ज्ञानाने भरलेली असते, म्हणजे स्थिर आत्मस्वरूपाशी भरलेली असते आणि तिथं ती तशी भरल्यानंतर मी कर्म करतो हा विशेष भाव माझ्या अंतःकरणात कसा येईल? म्हणून इथे माझ्या आत्मस्थितीला असं विचारायचा जो भाग आहे तो असा आहे, की ज्यावेळी मी माझ्या आनंदाशी एकरूप होईल, त्यावेळी माझ्या आत्मस्थितीला धक्का लागायचं काही कारण नाही, हा त्यातला मुख्य विचार आहे. अशा पद्धतीने ते बद्धाचे विचार शंकेच्या स्वरूपात असतील तर अत्यंत उत्तम गोष्ट असते. पण ते काहीतरी विचारायचे म्हणून तसे प्रश्न असतील तर ते प्रश्न मग काही वेळा दुर्लक्षित केलेलेच बरे असतात, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्या तत्ववेत्यांनी ध्यान केलं पाहिजे, त्याची अंतःकरण वृत्ती सतत ब्रह्माकार ठेवली पाहिजे. मग आमचे गुरु सतत बोधात असतात वगैरे अशा ज्या काही गोष्टी बोलल्या जातात, त्यावेळी मात्र त्या गोष्टी अत्यंत म्हणूया त्या भ्रम अवस्थेतल्या बोलणी असतात. हे एवढं आपल्याला लक्षात आलं तर मग कळून घेता येईल, की जो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे तो स्थिर वृत्तीचा असतो. त्याची अंतःकरण वृत्ती चंचल नसते, म्हणून तिथे अंतःकरण वृत्ती पांगण्याचा विषयच येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला या 98व्या श्लोकाचा विचार करता येऊ शकतो. मग 99वा जो श्लोक आहे तो पुन्हा एक छान सुंदर प्रश्न विचारलाय. ज्ञानांची निषिद्ध विषयांकडे प्रवृत्ती होऊ शकेल काय? असा त्यांचा एक प्रश्न आहे. असा अतिप्रसंग येतो असे मानले तर तो प्रसंग कोणता ते सांगावे. धर्मातील विधीचे शास्त्र असा प्रसंग असेल तर तो जीवनमुक्तासाठी नाही. आता इथे अतिप्रसंग जो म्हटला आहे की त्या ज्ञानाची निषिद्ध वर्तनाकडे प्रवृत्ती होऊ शकते काय, असा प्रसंग असेल तर तुम्ही सांगावा. ही भूमिका सरळ त्या पंचदशीकारांनी समोर मांडलेली आहे. असा अतिप्रसंग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा. पण ज्ञानरूप झालेला जो असतो त्याला मात्र धर्मशास्त्राचा जो काही म्हणूया विचार आहे त्याच्यावर तो बंधन म्हणजे त्या धर्मशास्त्रातील विधी निषेधाचं बंधन हे त्याला काही लागू पडत नाही. आणि त्यासाठी ही शंका विचारली गेलेली आहे 99व्या श्लोकामध्ये. त्यांच्या विषयांकडे इंद्रियांची प्रवृत्ती झाली तर ती निषिद्ध विषयांकडे होण्याचा प्रसंग येतो. आता तो केव्हा येतो? साधकावस्थेमध्ये किंवा बद्धावस्थेमध्ये ज्यावेळी जीवन शैली आपल्याला आपली बदलायची आहे त्यावेळी मात्र असे प्रसंग येणं सहज शक्य आहे. कारण आपल्या अभ्यासाची सुरुवातच मुळात एखाद्या प्रवचनाच्या निमित्ताने किंवा एखाद्या सद्गुरू किंवा तशा तत्सम व्यक्तीच्या निमित्ताने होते. आणि तिथे आपल्याला लक्षात येतं की माझी अंतःकरण वृत्ती जी आहे ती अतिशय चुकीचे कर्म करते. म्हणजे माझं जीव नावाचं तत्व आहे ते अतिशय चुकीचं पापकर्म करतंय, त्यातून मला बाहेर पडलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याची सुरुवात होते. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की त्या बद्धात्म साधक होताना म्हणजे मुमुक्षू होताना त्याला मात्र आपल्या दोषांची जाणीव होते आणि दोष काढण्यासाठी मात्र तिथे विधिनिषेधांची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून बद्ध किंवा मुमुक्षू म्हणजे साधक अशी जी भूमिका आहे त्याला मात्र हे मलविक्षेप आणि आवरण दोष दूर करण्यासाठी त्याला सतत स्वतःवर लक्ष ठेवावं लागतं. आणि त्या लक्ष ठेवण्यासाठीच मात्र त्याला सतत जागरूक राहून सावध साक्षेपी दक्ष या पद्धतीने त्या मोक्षाभूमिकतेचा म्हणजे त्या मोक्षाच्या बाजूने जाण्याचा विचार सतत करावा लागतो. पण जेव्हा तो सिद्ध होतो साधकाचा त्यावेळी तो स्वरूपाशी एकरूप होतो. आणि या जगात स्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाहीये. म्हणजे एक परब्रह्म संचले अशी भूमिका आहे. सर्वत्र विठ्ठल भाव अशी भूमिका असेल तर त्याला कुठला विधी आणि कुठला निषेध. म्हणजे एके ठिकाणी उपनिषदात म्हणलंय की स्वेच्छाची झाला विधी असं त्याचं म्हणलंय की तो जे करेल तोच त्याचा विधी असतो, ही त्यातली भूमिका आहे. म्हणून त्याला विधी निषेध किंवा अतिप्रसंग या गोष्टी नसतातच. तो जे करतो ते पूर्वी चालत आलेलं ज्याचं साधन जे असतं त्याप्रमाणेच त्याचं जीवन हाकलं जातं. त्यांनी ज्या पद्धतीने या मलविक्षेप आवरण म्हणजे चित्तातील चंचलता पाप करण्याची वृत्ती आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्या पद्धतीने दूर केलेलं असतं, ज्या साधन पद्धतीने त्याचं जीवन त्यांनी जगलेलं असतं तीच त्याची साधन पद्धती कंटिन्यू पुढे चालू राहते.
आणि अशा पद्धतीने त्याचं वागणं विधी निषेधांच्या पलीकडचं असतं. म्हणजे ते परब्रह्म जे आहे त्यांनी केलेलं आपण म्हणूया, कल्पित रूपाने त्यांनी केलेला व्यवहार अशी बोलणी सुद्धा बोलता येऊ शकतात. वास्तवात अगदीच बोलायची जर वेळ आली, तर त्या ईश्वराचा व्यवहार हा त्या जीवनमुक्ताच्या मार्फत चालतो, असा पण एक आपण भूमिका मांडू शकतो. म्हणजे तोच ईश्वर त्या जीवनमुक्ताच्या निमित्ताने आपल्याला जे काय करून घ्यायचं आहे, म्हणजे पारमार्थिक अभ्यासामध्ये ते सगळं त्याच्याकडनं करून घेतो. मग तोच ईश्वर ह्याच्याकडनं नको असलेला प्रसंग आणायला कशाला बघेल? सतत सदैव तो ईश्वर त्याला सहाय्यभूत राहतो आणि त्याच्याकडनं अत्यंत सत्कर्मच घडतात. हा त्यातला महत्वाचा विचार आपल्याला समजून घ्यावा लागेल. पुढे 100वा श्लोक असा आपल्याला सांगतोय, विधी निषेध कोणाला असतात? हे बरोबर आहे. हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो जो मी अमुक वर्णाचा, या वयाचा, अशा अवस्थेचा इत्यादी मानतो, त्याला सर्व निषेध व विधी असतात. मुख्य मुद्दा काय आहे? मी अमुक वर्णाचा आहे. म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र वर्णाचा आहे किंवा मी आणखीन काही वर्णाचा आहे. अशी जेव्हा बोलीभाषा येते, तेव्हा ती त्या शरीराला धरून येते. किंवा गुणजाती, क्रिया, संज्ञा आणि पुन्हा संबंध हे जी काय 5 आरोप साधनं आहेत, ती या जगात असलेल्या प्रत्येक वस्तूला आहेत. तो एक विषय आहे. की प्रत्येक पदार्थ जो असतो त्याला गुण असतात. जर का स्वतःलाही ओळखत नसेल आणि दुसऱ्यालाही ओळखत नसेल, तर त्याला आपण म्हणतो हा तमोगुणाचा आहे. जीव हा जडचेतनाचा संघात आहे. नंतर मग हे जाती, वर्ण वगैरे जेव्हा त्याला चिकटतात, मग तो कोणत्या वयाचा आहे वगैरे ह्या सगळ्या भाषा तयार होतात. किंवा तो कोणत्या अवस्थेत आहे. अज्ञानी अवस्थेत आहे का ज्ञानरूप अवस्थेत आहे. अशा सगळं जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा मात्र विधी निषेध हा विषय पुढे येतोच. आणि मग श्री ज्ञानदेव म्हणतात, "विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे." आता त्या विधी निषेधांचा जो विचार का करायचा, तर माझ्या हातनं निषिद्ध कर्म घडलं नाही पाहिजे. जर माझ्या हातनं निषिद्ध कर्म घडलं, तर मग काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती त्या निमित्ताने सुखी किंवा दुःखी होते आणि त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती सतत चंचल राहते. आणि त्या चंचल अंतःकरण वृत्तीमध्ये मी आनंदाचा ठेवा आहे, हे कळून घेण्याची कुठेही क्षमता नसते. त्यासाठी त्या बद्धाला किंवा त्या साधकाला त्या नको असलेल्या विचारातनं बाहेर पडण्यासाठी, म्हणजे देहबुद्धीच्या विचारातनं किंवा आणखीन कर्ताबुद्धीच्या विचारातनं किंवा भेदबुद्धीच्या विचारातनं बाहेर पडण्यासाठी त्याला हे साधन करावं लागतं आणि त्या साधनामध्ये विधींचं पालन आणि निषेध मात्र निषिद्ध चिंतन आपल्याला दूर करावं लागतं. निषिद्धाचा विषय मी मांडलेला आहे, की जी वर्तन करता येण्यासारखी मानवाला शक्य आहेत, पण ती त्यांनी करू नये, त्याला निषिद्ध वर्तन असं म्हणतात. म्हणून इथे काय आहे, की मी ब्रह्म आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे, त्याला मात्र मी देह आहे, मी कर्ता आहे, ही भूमिका येणंच शक्य नाही. कारण मी देह, मी कर्ता ही भूमिका गेल्याशिवाय मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे, हे कळण्याची व्यवस्थाच नाहीये. म्हणजे इथे अज्ञानाच्या निवृत्तीनंतरच ज्ञानरूप आत्मा मी आहे, हे कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून विधी आणि निषेध हा जो विचार आहे, म्हणजे विधींचं पालन आणि निषिद्ध चिंतन म्हणजे निषिद्ध विचार बाजूला करणं आणि निषिद्ध वर्तन अजिबात न करणं, ही भूमिका त्या साधकाच्या दृष्टीने आहे. ती सिद्धाच्या दृष्टीने नाहीये. कारण तो सिद्ध जो असतो, तो प्रत्येक गोष्ट करतो, पण तो करून सुद्धा स्वतः अकर्ता असतो. तो सर्व काही करतो, पण तो म्हणतो आतमध्ये, सकळ करणे जगदीशाच. ही समर्थांची भूमिका आहे. संपूर्ण दासबोध लिहून झाल्यावर सुद्धा सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कर्म जी व्यक्ती म्हणजे जो ज्ञानरूप झालेली व्यक्ती आहे, ती भगवंताला आपलं कर्म अर्पण करते आणि ती स्वतः अकर्ता आहे. मग अशा अकर्त्या व्यक्तीकडनं, अकर्त्या जीवनमुक्त व्यक्तीकडनं जर काही कर्म घडली, तर ती त्यांनी कर्म केली हा भावच नाहीये. पण ते बद्धाचं जे काही जीवन जगणाऱ्या व्यक्ती असतात, त्यांचं मात्र त्याच्यावर जास्त लक्ष असतं आणि त्या लक्षातनं ते असा विचार करतात, की ह्याच्या अंतःकरण वृत्तीचा वास्तवात म्हणजे जीवनमुक्ताच्या अंतःकरण वृत्तीचा वास्तवात त्याला काही पत्ताच लागलेला नसतो. आणि पत्ताच नसल्यामुळे ही बद्ध मंडळी त्याला विधी निषेधाचं जीवन चिकटवायला जातात. वास्तवात तो विधी आणि निषेध याच्या पलीकडे असलेल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. म्हणून तो करू नाकारता असतो, भोगून अभोगता असतो. कारण तो स्वतः काही कर्म करतो मी असा विशेषत्वाने असलेला भाव त्याच्या अंतःकरणात अजिबात नसतो. पुढे हा 101वा श्लोक असं सांगतोय, देहादिकांचे अहंकार त्यांच्या बरोबर राहतात. आता
वर्ण आश्रमाधिकांनी मायेने देहावर कल्पना केली आहे, त्यांचा ज्ञानरूप आत्म्याशी काही संबंध नाही, असा ज्ञानाचा सहज निश्चय असतो. कारण वर्णाश्रम वगैरे कोणाला आहे, तर ते बद्ध जीवाला आहे. मग बद्ध जीवाला आहेत म्हणजे कोणाला आहे? त्याच्या शरीरासह असलेल्या बद्ध जीवाला. आता शरीर म्हटलं की 4 शरीर, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. म्हणजे याचा अर्थ काय आहे? शरीर या शब्दाबरोबर त्या स्थूल शरीराने कर्म कोणती केली पाहिजे, तर ती विठ्ठलाकडे जाणारी कर्म केली पाहिजे. त्यांनी पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. हा त्याच्या साधनेचा विषय आहे. पण जो ज्ञानरूप झालेला आहे, तो आत्मा मी आहे असं त्याला नक्की कळलेलं आहे. ते परब्रह्म मी आहे हे कळलेल्याला ते ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. मग ते ब्रह्म एकमेव अद्वितीय असेल तर हा त्याच्या शरीरासह ब्रह्मरूप असतो. ज्ञानदेवांचं प्रमाण आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवही सुखाचे कोंब. म्हणजे त्याच्या रूपाने म्हणूया ब्रह्मच पाझरत असतं, अशी एक भूमिका मांडता येईल आपल्याला, की वास्तवात ब्रह्म 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही. पण लक्षात घ्या, त्या मुक्ताच्या निमित्ताने ते ब्रह्म चालतं बोलतं होतं. हा कल्पित विचार आहे. पण ते ब्रह्म चालतं बोलतं होतं, त्या ब्रह्मस्वरूपाविषयी असलेलं शंका समाधान त्या जीवनमुक्ताकडनं केलं जातं आणि माझ्यासारखे आज्ञ साधक म्हणजे अज्ञानी साधक हे सहज त्या आनंदाकडे निघून जायला समर्थ होतात. हाच तर खरा आपल्या अभ्यासाच्या भूमिकेचा महत्वाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, की ते बद्ध जीवनातनं सुटका होण्यासाठी मुख्य मुद्दा काय आहे, ते बद्ध जीवनातनं सुटका होण्यासाठी आपल्याला त्या विधी निषेधाचं जीवन हे समजावून सांगितलं जातं. कारण निष्काम कर्मोपासनेने माझ्या चित्ताची शुद्धी आणि शांती होते. ध्यानदीपाचा मुख्य विचार तोच आहे, की जोपर्यंत चित्त शुद्ध आणि शांत होत नाही, तोपर्यंत शब्दांनी मी कितीही समजून घेतलं तरी ते ज्ञान माझ्या अंतःकरणात शिरत नाही, शिरलं तर रुजत नाही आणि रुजलं तर व्यवहारात वापरता येत नाही. म्हणजे कुठेतरी फसगत होतच राहते. पण तेच जर माझं चित्त शुद्ध आणि शांत असेल, तर त्यावेळी मात्र ते सहज बरोबर बाहेर येतं आणि त्या नको असलेल्या निषिद्ध वर्तनाला बरोबर आळा घालतं. पण हे साधकावस्थेतलं काम आहे. जो ज्ञानरूप झालेला आहे, त्याच्या मात्र प्राच, भ्रांती किंवा 12 प्रकारचे भेद निवृत्त झालेले असतात, जेणे भ्रांतीपासून हिरतले, ती हिरतलेले असतात. आणि मग ते गुरुवाक्याने मन धुतलेलं असतं आणि आत्मस्वरूपाशी सहज एकरूप झालेलं असतं. असं जे अंतःकरण आहे, म्हणजे जीवदशा, जीव आहे, तो जीव मात्र ब्रह्मरूप असतो. 5 भ्रांतीतनं निवृत्त झालेला असतो आणि निवृत्त झालेला असतो म्हणून त्याच्या ठिकाणी भ्रम वगैरे काही गोष्टी नसतात. आणि म्हणूनच त्याला कुठल्याही विधिनिषेधांची किंवा अहंकाराची बाधा होत नाही. पण माझ्यासारख्या साधकावस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीला मात्र अहंकाराची बाधा होते. आणि होते, कोणीतरी मला म्हणतं, की तुम्ही फार चांगलं बोलता आणि मलाच वाटायला लागतं मी फार चांगलं बोलतो. आता हा माझा भ्रम आहे. वास्तवात हे सगळं तत्वज्ञान कुठून आलं? त्या भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, ते मत्स्येंद्रनाथांनी ऐकलं आणि पुढं ते पाझरत माझ्या आजे गुरूंपर्यंत आलं. आजे गुरूंकडनं श्री गुरूंपर्यंत आलं आणि श्री गुरूंनी मला सांगितलं. आणि इथून पुढे मी तुम्हाला सांगतोय ते यात माझा रोल काय आहे? माझा रोल काहीच नसतो. पण अहंकार मात्र काय असतो, हा अशा पद्धतीने आपल्याला छळतो आणि मग ते विधी निषेधातलं जीवन जे सांगितलेलं असतं ते मला उपयोगाला येतं. आणि मग मला विधींचं पालन केलं पाहिजे. अहंकार माझ्या अंतःकरणात नको, त्याचा वारा नको, नाहीतर मला माझ्या सुखरूपतेचा अनुभव येणार नाही. अशासाठी हा विचार आहे. त्याचा विचार करताना मात्र वर्ण आश्रमाचा विचार हा मायेच्या साहाय्याने म्हणजे या जगताचा विचार करून होतो. पण जो आत्मरूप झालेला आहे, ज्ञानरूप झालेला आहे, त्याच्या दृष्टीने मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला पडलेल्या असतात. तो या जगात सहजपणे वावरतो, सहजपणे आलेला असतो आणि सहजपणे निघून जातो. पण त्याला आल्याचंही दुःख नसतं आणि गेल्याचंही दुःख नसतं. अशा पद्धतीने त्याचं वावरणं या जगामध्ये अत्यंत सहज असतं. पुढे 102वा श्लोक असं सांगतोय, मुक्ताला कर्तव्याचे बंधन नाही. आपल्या मनातून सर्व इच्छा काढून टाकल्याने ज्याला पवित्र ज्ञान लाभलेले आहे, तो मुक्तच आहे. तो समाधीचा अभ्यास व कर्मे करो किंवा न करो. आता इथे या जगात पवित्र असं काय आहे, की ज्याला पवित्र ज्ञान लाभलेले आहे, तर या जगात फक्त पवित्र आत्मतत्व आहे, की त्याला कोणीच शिवलेलं नाहीये. शिवलेलं नाही या शब्दाचा अर्थ ते एकमेव अद्वितीय आहे, त्याला कोणाचा स्पर्श नाही. आणि स्पर्श नसल्यामुळे ते स्पर्शातीत आहे. असं जे काय शुद्ध तत्व जे आहे ते मी आहे.
आता कर्तव्याचं बंधन कुठपर्यंत आहे? तर साधक नावाची गोष्ट घेतली, की साधकाला कर्तव्य आहे, की त्याला एक आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याशिवाय दुसरं कर्तव्यच उरलेलं नाही, असं ज्याच्या अंतःकरणात निश्चय झालेला आहे ना, त्याला म्हणतात साधक. ज्याने मलविक्षेप दोष दूर केलेले आहेत, पाप करण्याची वृत्ती आणि चित्तातील चंचलता ही दूर केलेली आहे, त्याला फक्त एकच कर्तव्य आहे, अज्ञानाची निवृत्ती. पण जो मुक्त आहे त्याला कर्तव्य आणि अकर्तव्याचा विशेषच नाही. कर्तव्य कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मी जीवनमुक्त होत नाही तोपर्यंत. म्हणून आत्मा कसा आहे? एकमेव अद्वितीय आहे आणि तो स्वतंत्र आहे. त्याचा कोणाशी संबंध आलेला नाही आणि त्या आत्मस्वरूपाशी मी जेव्हा एकरूप होतो, तेव्हा माझाही कोणाशी संबंध उरत नाही. कर्तव्याचा संबंध जीवभावाशी आहे. व्यावहारिक सत्तेत असलेला जो जीवभाव आहे, त्याच्या ठिकाणी कर्तव्य अकर्तव्याची भावना आहे. लग्न केलं असेल, मूल-बाळ झालेलं असेल, तर त्यांचं पालन-पोषण करण्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी नोकरीला जाण्याचं कर्तव्य आहे. पण जो ज्ञानरूप झालेला आहे, त्याला मात्र काहीच कर्तव्य नाही. तो नोकरीला जाईल नाही तर नाही जाईल, त्याचा तो जाणे. मुख्य विचार काय आहे, की त्यांनी या खऱ्या आनंदाशी एकरूपता साधलेली असते आणि म्हणूनच हे काय आहे, की तो काय करतो त्याच्याविषयी आपण काही बोलायचं नाही. त्यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, हे जीवनमुक्ताबद्दल बोलण्याचं माझं काहीही काम नाही. तो काय वागतो त्याचा तो वागू शकतो. तो नोकरीला जाईन, नाहीतर व्ही-आर-एस घेईन. त्याचं तो जाणे. त्याला सगळं काही व्यवहारातलं कळतं. त्याला आवश्यकता असेल मुलं-बाळं होईपर्यंत नोकरी करण्याची, तोपर्यंत तो नोकरीही करतो. सगळं काही कर्तव्य पूर्ण करतो व्यवहारातली आणि तो त्यातून बाजूला होतो हळूच. आणि बाजूला होऊन त्याचं जे काय मुख्य भगवंतानी त्याच्यावर सोपवलेलं जे कर्तव्य असतं, म्हणजे जे काम असतं, ते काम तो आनंदाने करतो आणि त्या आनंदात जीवन जगतो आणि त्या आनंदातच त्याचं देह वगैरे सगळं त्याचं म्हणूया आपण निघून जाणं घडतं. त्यामध्ये त्याचं स्वतःचं असं काही त्याच्यामध्ये विशेषत्वानी काही उरलेलंच नसतं. पुढे आता 103वा श्लोक सांगतोय अशा अर्थाचे आणखी एक वचन. कारण कुठलीही गोष्ट मांडली तर त्याला दृष्टांत किंवा त्याचं समर्थनार्थ काहीतरी वचन आपल्या पुढे आलं पाहिजे. मग ते कोणाचं असलं पाहिजे? ते श्रुतीचं तरी असलं पाहिजे किंवा संतांचं प्रमाण असलं पाहिजे किंवा श्री गुरु प्रमाण असलं पाहिजे. कर्म न करूनही त्याला काही लाभ नाही व करूनही उपयोग नाही. त्याचे मन निर्वासन वासनाशून्य असल्यामुळे समाधी व जप यांनी त्याला काही मिळत नाही. कारण समाधीचा अभ्यास किंवा जप कशासाठी करायचा? तर माझी अंतःकरण वृत्ती शांत होण्यासाठी. जप हा आहे समाधीमध्ये असंभावना दूर करण्यासाठी, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अस्तित्वाविषयी असलेली असंभावना दूर करण्यासाठी मला माझ्या समाधीपर्यंत अभ्यास करावा लागतो. पण जो माझ्या स्वरूपाशी, जो स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहे, त्याला काही करूनही काही उपयोग नाही. कारण ज्याला दृढ अपरोक्षत्वाने आनंदाचा अनुभव आलेला आहे, त्याला मात्र काही फरकच पडण्याचं कारण नाही. जो सतत रोज श्रीखंड पुरीचं जेवण खातोय, त्याला मात्र पंचपक्वान्नाचं काय कौतुक आहे? रोज मिष्टान्न खाणाऱ्याला पंचपक्वान्नाचं आमंत्रण दिलं तर त्याला काय फरक पडायचा? तसाच तो संचित प्रारब्ध क्रियमाण इथे विचार मांडलेला आहे, तो अवघा झाला नारायण. तो नारायण रूप असल्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म करणं न करणं ह्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं असं काही वेगळेपणाने अस्तित्वच नाही. म्हणून तो अकर्ता असतो, तो ज्ञानरूप झालेला असतो. अशा पद्धतीने आपल्या पुढे विचार मांडले जातात. मग त्यांनी उपासना करो नाही तर न करो, तो बोलेल ती उपासना असते. त्या व्यक्तीनी, त्या जीवनमुक्त व्यक्तीनी किंवा श्रीगुरूंनी जे बोललं तेच खरं उपासनामय बोलणं असतं त्याचं. त्याची अंतःकरण वृत्ती त्या निमित्ताने सहज शांत राहते. तो नैष्कर्म्य झालेला असतो, म्हणजे तो कर्म करूनही आकर्ता असतो. अशाच ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे तो वास्तवात काही करतच नाही, पण करू नाकरता ही कल्पित जगताच्या सापेक्षतेने बोललेली विचारधारा आहे. मग ती मला समजून घ्यावी लागेल. मग त्यांनी ध्यानाचा अभ्यास करो किंवा समाधीचा अभ्यास करो, नाहीतर न करो. कारण तो दृढ अपरोक्षत्वाने आनंदाशी एकरूप झालेला आहे. त्यासाठी त्याला कुठल्याही करणं न करण्याची काही गरज नाही. कारण करण्याने कधी मोक्ष सिद्धच होत नाही. पाहायला गेलं तर आत्मा क्रियारहित आहे आणि अशा क्रियारहित आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर अज्ञानाची निवृत्ती करावी लागते. आणि अज्ञान हे कल्पनेतलं आहे, तर नको असलेल्या कल्पनेची निवृत्ती ही हवे असलेल्या कल्पनेने होते. म्हणजे काही करायचं नाहीच आहे. मग काय करायचंय? तर फक्त विचार करायचा. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा.
आपण आपला शोध घ्यावा अंतर्यामी, हे समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे देवशोधन झालं पाहिजे आणि देवशोधन होण्यासाठी अज्ञानाची निवृत्ती आहे आणि ती अज्ञानाची निवृत्ती ही आत्मविचाराने होते, हे एवढं कळून घेतलं पाहिजे. म्हणून इथे कर्माने मिळणारं फळ किंवा एखादं कर्म केल्यानंतर त्याने मिळणारी समजा म्हणूया समाधान वगैरे, यामध्ये त्याच्या काहीही फरक पडत नाही. तो करतो आणि आकर्ता होतो आणि लोकच त्याला येऊन सांगतात, "अहो, तुम्ही आम्हाला असं सांगितलं, आम्ही तसं केलं ना आम्हाला फायदा झाला." तो म्हणतो रामकृष्ण हरी. म्हणजे तो जीवनमुक्त रामकृष्ण हरी केवळ म्हणतो आणि तो सहजच शांत असतो. आता पुढे 104वा श्लोक आहे. त्या ज्ञानाला वासना निवृत्तीसाठी ध्यानाची गरज नाही. आत्मा असंग असून त्याहून वेगळे सर्व काही माईक इंद्रजालाप्रमाणे आहे, असा कायमचा व सहज निश्चय झाल्यावर वासना निर्माणच कशा होतील? 104व्या श्लोकाचा तो विचारच आहे, की जोपर्यंत वासना आपल्या अंतःकरणात शिल्लक आहे, मी असं असावं, मला असं तसावं असावं, बरे ल्यावे, बरे खावे, असं समर्थांनी लिहिलंय. तर अशी जर का काही माझी वासना असेल, तर तोपर्यंत मला आत्मस्वरूपाचा अनुभव आला हे कसं काय म्हणता येईल? पण ज्या दिवशी आत्मस्वरूपाचा एकमेव मी अद्वितीय आनंदाचा ठेवा मी आहे असं मला कळतं, त्यावेळी दुसरा कधी सिद्ध होतो? कारण वासना कोणाच्या आहेत? तर त्या वाच्यार्थाने असलेल्या जीवाच्या आहेत. लक्षार्थाने कूटस्थ रूप असलेल्या आत्मस्वरूपाच्या नाहीत. आणि हा जीवनमुक्त तर कूटस्थ रूप झालेला असतो. आणि अशा ज्या वासना आहेत, त्या केवळ त्या बुद्धीसह म्हणजे चिदाभासाच्या आहेत, त्या वास्तविक त्या आभासाच्या सुद्धा नाहीत. त्या प्युअर आभासाच्या सुद्धा नाहीत. कारण प्युअर आभास हा कधी वेगळा राहू शकत नाही. तो सहजच स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून इथे सगळे वासनांचे खेळ जे आहेत, ते अंतःकरणाच्या सहाय्याने चालतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या सहाय्याने चालतात. पण याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे या जीवनमुक्ताचं बाधित झालेलं असतं आणि अशा बाधित झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये या माईक विचारांचा म्हणजे या माईक गोष्टींचा जो काय थारा आहे तो अंतःकरणातनं निघून गेलेला असतो आणि अशा निघून गेलेल्या अवस्थेमध्ये त्याला कुठेही सुख किंवा दुःख हे विशेषत्वाने कधीही होत नाही. कधीतरी तरंगाकार दुःख होऊ शकतं, पण लाटेत मात्र कधीही त्याचं पर्यावसान होत नाही. म्हणून इथे काय आहे, त्या वासना निर्माणच कशा होतील याचा अर्थ वासना त्याच्या अंतःकरणात विशेषत्वाने कुठलीच वासना निर्माण होत नाही. सामान्य रूपाने वासना निर्माण झाली तरी सुद्धा त्या वासनेच्या लाटेत रूपांतर अजिबात होत नाही. असा तो विचार आपल्याला कळूनच घ्यावा लागेल. म्हणून आता 105वा श्लोक आपल्या पुढे असं म्हणतोय, जीवनमुक्ताला प्रसंगच नाही तर अशी प्रसंग कसा असणार? कारण ज्याला प्रसंग असतो त्यालाच अतिप्रसंग असतो. आता इथे प्रसंग या शब्दाचा अर्थ विधी निषेधानुसार वर्तन करणे म्हणजे विधियुक्त वर्तन करणे आणि निषिद्ध वर्तन न करणे. आता अतिप्रसंग हा जो शब्द आहे तो विधीला न जुमाडणे आणि निषिद्ध वर्तन करण्याचा प्रसंग करणे. आता अतिप्रसंगामध्ये काय आहे की काहीला जुमानायचं नाही, पाहिजे तसं स्वैराचार पद्धतीचं जीवन जगणं. पण जिथं तो जीवन मुक्त झालेला आहे त्याला मात्र हे नियम लागू पडायचं काय कारण? कारण त्याला मी म्हणजे शरीर ही भूमिकाच अंतःकरणातनं निघून गेलेली आहे. त्यामुळे तिथे कर्ता भाव नाही. सगळा कर्ता कोण आहे? तो विठ्ठल आहे. अशी अंतःकरणात पक्की भूमिका आहे. त्याला कुठल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कळायचंय की मी असं केलं मी तसं केलं. म्हणजे याचा अर्थ त्याला कळत नाही असं नाही. ते कळणं असतं ते सामान्य रूपाने असतं. आणि मात्र ते जे विशेष रूपाने असलेलं बद्धावस्थेतलं कळणं, साधकावस्थेतलं कळणं आहे ना, हे ज्याचं त्याला कळून घेता येतं. पण जो जीवनमुक्त झालेला आहे त्याला मात्र या दोन कळण्यातले फरक सहज कळलेले असतात. म्हणून इथे त्या ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीला विधी निषेध ही गोष्टच नाहीये. तो विधी निषेध हा तेच असतो एवढंच इथे आपल्याला समजावून सांगायचं. पुढे त्यासाठी दृष्टांत हा 106व्या श्लोकाचा विचार आहे. विधी नसल्यामुळे लहान मुलालाचा अतिप्रसंग नसतो, त्याप्रमाणे विधी नसलेल्या ज्ञानाला अतिप्रसंग कसा होईल? आता लहान मूल असतं 5-6 4थ्या-5व्या वर्षापर्यंत असतं. त्याला काही अतिप्रसंग नसतो. अतिप्रसंग नसल्यामुळे त्याचं बऱ्याच वेळा कौतुकच होतं त्याने केलेल्या. तो काहीतरी विचित्र करत असतो. पण काय आहे, आमचा नातू असाच आहे. अशी एक भूमिका मांडून विषय सोडून द्यायची वेळ येते. तुम्हाला जर का मी एक उदाहरण दिलं तर तुम्ही म्हणाल, "उदय काय उदाहरण देतो?" मला आठवतंय मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. माझ्या ऑफिसमधला मित्र होता आणि लक्षात घ्या आपण मुलांना काय सांगतो, काय नाही सांगतो हा विचार आपल्याला फार करावा लागेल.
त्यांनी काय केलं, त्याचा एक नातू होता, त्याच्या मुलीचा मुलगा होता. त्यांनी त्याच्या मुलीच्या मुलाला सिगारेट आणायला सांगितलं. आता तो सिगारेट आणायला गेला, नातू तो साधारण 4-5 वर्षाचा होता तो. दुकान शेजारीच होतं. तो गेला, तो सिगारेट ह्याच्यापुढे तोंडात घेऊन आला. लक्षात घ्या, हा अतिप्रसंग आहे. आता हा अतिप्रसंग त्या लहान मुलांनी केला, त्यावेळी त्याचं थोडंसं कौतुकच झालं तिथे. पण मी त्यांना म्हणालो, आज तुम्ही त्याला 4थ्या-5व्या वर्षी त्याचं कौतुक करताय, पण पुढे मात्र तर पुढे जाऊन त्यांनी जर का आणखीन पुढे जर 15व्या-16व्या वर्षी हा अतिप्रसंग केला, तर त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, की काय गोष्ट घडलेली आहे. म्हणून इथे काय आहे, की लहान मुलाला विधी निषेधाचे नियम नसतात, हे मला त्या उदाहरणातनं सांगायचं. आणि ते नसतात, तसे ज्ञानालाही नसतात, पण ज्ञानी मात्र समजून झालेला असतो. तो ज्ञानरूप झालेला असतो, तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो, म्हणून त्याला या विधिनिषेधांचा विचार लागत नाही, हा त्यातला भाग आहे. म्हणून त्या लहान मुलांनी कसंही वागलं तरी त्याला हसून सोडून दिलं जातं. आता ज्ञानाच्या बाबतीत मात्र काय करायचं, असा एक प्रसंग येतो, की बरेच जण म्हणतात, की हे सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काही वेळा त्यांच्याकडनं अशी काहीतरी कृती केली जाते, त्याची उत्तरं काय शोधायची? म्हणजे कोणाच्या हातनं? त्या ज्ञानाच्या हातनं. त्यावेळी त्या कृतीला आपण सहज सोडून द्यावं, रामकृष्ण हरी म्हणावं, कारण तो जे एक वागतो, त्या वागण्यामध्ये पुन्हा त्याचा रोल काहीच नसतो, हेच त्याचं उत्तर असतं. पुढे हा 107वा श्लोक आहे, तो मात्र बालक अज्ञानी आहे, जीवनमुक्ताची त्याच्याबरोबर तुलना कशी, हा त्यातला भाव सांगणार आहे. बालकाला काहीच समजत नाही असे म्हटले तर जीवनमुक्त सर्वज्ञ असतो. ज्याला वयात आल्याने अज्ञान नाही व आत्मज्ञानही नाही, त्याच्यासाठी विधी आहे. की जो वयात आलेला आहे, पण ज्याला काही कळत नाही, म्हणजे आता तो पुढे मोठा झालाय, 15-20 वर्षाचा झालाय. आता बापाची चप्पल पायाला यायला लागलेली आहे. आता बापाची चप्पल पायाला यायला लागल्यावर बापानी त्याला झापायचं काही कारण नाही. त्याला बोलून काही उपयोग नाहीये. कारण तो कळण्या इतपत मोठा झालेला आहे. 5-10 वर्षाचा असेपर्यंत त्याला बोललं जातं. थोडंसं मारलं तरी चालतं. त्याला काही बोललं तर तिथे काही सुधारणा घडू शकते. पण हा 20-25 वर्षाचा झाल्यावर याच्या हातातनं सुधारणा कुठली घडणार? त्यामुळे इथे तो अज्ञानी असतो, हा त्यातला एक महत्वाचा विचार. बालकाला काही समजत नाही म्हणून त्याला सोडून देतात. पण जर हा 20-25 वर्षाची व्यक्ती जर का काही तशी वागायला लागली, तर तिथे सोडून देता येत नाही. तिथे काहीतरी विचित्रपणे गोष्ट चालली आहे, हा विचार मांडता येतो. म्हणून इथे काय आहे, की पारमार्थिक दृष्ट्या जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा विधिनिषेध नावाचे जे गुणधर्म असतात, ते मात्र सर्वांसाठी बोलले जातात. पण विधिनिषेधातनं पुढे जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, तेव्हा मात्र ते विधी किंवा निषेध वर्तन असतं, ते त्या ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीच्या दृष्टीने ते मिथ्या वर्तन असतं. या प्रत्येक जगातील जी घडणारी गोष्ट आहे, ती मिथ्या आहे, अशा पद्धतीने त्यांनी ते समजून घेतलेलं असतं आणि समजून घेऊन त्याचा विचार चाललेला असतो. म्हणून आपल्याला त्या ज्ञानाला आणि पुन्हा काय आहे, त्या बालक अज्ञानाला एकाच मापात तोलायची गरज नाहीये. त्याला थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणून इथे ज्ञानरूप व्यक्तीला विधिनिषेधाचं कुठेही त्याच्यावर बंधन नाही, एवढंच या सगळ्या गोष्टीतनं सांगायचा प्रयत्न आहे. म्हणून इथे असा जो ज्ञानरूप झालेला आहे, त्याच्याबद्दल फारसं काही बोलू नये. नाहीतर बऱ्याच वेळा चर्चा काय असते, 4 जण जमले, की तो असं वागला, तो तसं वागला. एखादी जर का ज्ञानरूप झालेली व्यक्ती असेल, तर माझ्या हातनं निंदा त्याची घडते, म्हणून आपण तो विषयच आपल्या अंतःकरणात ठेवू नये. अशा पद्धतीने जर विचार केले, तर मला माझ्या ज्ञानरूप होण्यासाठी खूप काही करण्याची एक व्यवस्था आपण तयार करू शकतो. पुढे हा 108वा जो श्लोक आहे, त्या ज्ञानाला अलौकिक सामर्थ्याची जरुरी आहे का नाही? तर इथं नाही हा शब्दांनी बोलणी सुरू केली आहे. ज्ञानाला शाप व कृपा करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, अशी कल्पना असेल तर ते तसे नाही. कारण शाप इत्यादी सामर्थ्य तपश्चर्येचे आहे. कारण बऱ्याच वेळा काय असतं, की आम्ही आमच्या श्री गुरूंकडे जातो ना, ते केवळ काय आहे, त्यांनी आमची सुख-दुःख दूर करावी. सुखरूप करावं हा विचार माझ्या अंतःकरणात जरा लांबच असतो. त्यांनी आमचा जो बिघडलेला प्रपंच आहे, तो प्रपंच जरा दुरुस्त करून द्यावा. म्हणजे माझे श्रीगुरु एकदा म्हणले होते, की श्रीगुरु म्हणजे बिघडलेल्या प्रपंचाचं दुरुस्त करण्याचं एक गॅरेज आहे, अशा पद्धतीने ते बोलले होते. ते तसं नसतं. मुख्य विचार काय आहे, की ते ज्ञानरूप झालेली जी व्यक्ती असते, ती आत्मसंपन्न असते.
ती स्वरूपाशी एकरूप झालेली आहे. पण तपश्चर्याचं जे असतं ते सामर्थ्य असतं. त्या तपश्चर्याच्या निमित्ताने काही सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धी प्राप्त ज्याच्या जवळ आहेत तो कधी कधी आपल्याला आपल्या घडणाऱ्या काही गोष्टींपासून वाचवूही शकतो. अशा पद्धतीने त्याच्या हातनं त्या गोष्टी घडतात. पण काय आहे, तपश्चर्यानी मिळणारं जे सिद्धींचं सामर्थ्य आहे त्याचा आणि ज्ञानरूपतेचा काही संबंध नाही. हे आपल्याला पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. एखादी ज्ञानरूप व्यक्ती जी असते ती केवळ आत्मानात्म विचाराने ती आत्मस्वरूपाशी एकरूप होते. तिच्याजवळ कदाचित तपश्चर्याचं सामर्थ्य नसू सुद्धा शकतं. तरी सुद्धा आपल्याला एखादी व्यक्ती अशी पण भेटू शकते की तिच्या समोर जवळ तपश्चर्याचं सामर्थ्यही असू शकतं आणि ज्ञानरूपताही असू शकते. आणखीन एक तिसरी व्यक्ती असते, तिच्याजवळ ज्ञानरूपता नसते पण तपश्चर्याचं सामर्थ्य असतं आणि ती काहीतरी समाजासाठी करत असते. आणि मान कोणाला मिळतो, तो त्या तपश्चर्याने मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग करून काही लोकांची दुखणी गाराणी दूर करतो, त्याला मिळतो. पण या ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीला मात्र कुठेच मान मिळत नाही. वास्तवात तो उच्च दर्जाचा असतो. म्हणून इथे काय आहे, ज्ञानाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी ज्ञान या शब्दाचा अर्थ ऐकत, ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. म्हणजे त्या आत्मज्ञानालाच ज्ञान असं म्हणलंय. माझं मी पाहायचंय मला, याचा अर्थ वाच्यार्थाने असलेला मी त्या लक्षार्थाने असलेल्या आत्मस्वरूपामध्ये तो विलीन झाला पाहिजे. म्हणून माझं मला पाहायला या ध्यानाच्या निमित्ताने आधी शिकावं. त्यानंतर ध्यान उतरल्यानंतर मग पुन्हा आत्मानात्म विचारांनी सुद्धा ते ध्यान करत करत मी माझ्या आनंदाकडे जावं, ही मुख्य विचारधारा आहे. पण काय होतं, त्या तपश्चर्याचं सामर्थ्य ज्यांच्या जवळ आहे त्या लोकांचं आकर्षण असतं. मग आमच्या महाराजांनी आमचं हे दारिद्र्य दूर केलं, आमच्या महाराजांनी आमचं ते दारिद्र्य दूर केलं. पण आत्मज्ञानाचं काय? मग ते म्हणतात आत्मज्ञान म्हणजे काय असतं? रामकृष्ण हरी म्हणायची वेळ येते आपल्याला. म्हणून इथे तपश्चर्याचं सामर्थ्य आणि अलौकिक ज्ञानरूपता जी आहे ती दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण याच्यामध्ये या दोन्ही विचारांमध्ये श्रेष्ठत्व हे मात्र ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीचंच आहे. आता व्यासादी ऋषींजवळ दोन्हीही होते हे सांगणारा 109वा श्लोक आहे. तपाच्या बळावर व्यासादिकांजवळ हे सामर्थ्य होते असे दिसते, पण शापादी सामर्थ्यासाठी व ज्ञानासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या कराव्या लागतात. आता व्यास ऋषी जे आहेत त्यांच्याजवळ दोन्ही ज्ञान होतं. ते आत्मरूपही होते आणि तपाचं अलौकिक सामर्थ्य होतं. त्या धृतराष्ट्राला त्या युद्धाचं सगळं वर्णन त्याच्या पुढे कळून घेण्यासाठी त्या संजयाला दिव्य दृष्टी दिली. आता ती दिव्य दृष्टी दिली ती कुठून मिळाली त्याला? ती त्या तपस सामर्थ्यातनं मिळालेली. ती त्या व्यासांजवळ होती, भगवान व्यासांजवळ होती. ती त्यांनी त्या संजयामध्ये थोडी संक्रमित केली. त्याबरोबर त्याला त्या युद्धावरचं सगळं दृश्य हे त्याला आपोआप दिसायला लागलं. म्हणजे हे तपस सामर्थ्य. पण त्याचा आणि ज्ञानरूपतेचा काय संबंध आहे? व्यासांनी हे सगळं ग्रंथ सामर्थ्य आपल्या पुढे मांडलं, जीवन मुक्तीचे विचार मांडले आणि ते मोठे त्या निमित्ताने आहेत. वास्तवात पाहायला गेलं तर व्यास मुनी हे त्यांच्या ज्ञानरूपतेमुळे मोठे आहेत, त्यांच्या तपश्चर्येमुळे नाहीत. जेव्हा तुका आकाशा एवढा अशी भूमिका मांडली जाते तेव्हा ती ज्ञानरूप झालेल्या भूमिकेतनं मांडलेली असते. तुकाराम महाराज त्या आकाशापेक्षाही मोठे झालेले आहेत. म्हणून इथे काय आहे, ते तपस सामर्थ्य मिळवण्यासाठी अनेक अनुष्ठानं करावी लागतात. काही जणांकडे ते अनुष्ठान करण्याची हिंमत असते, ताकद असते, तशी ते करतात आणि ते दोन्ही सामर्थ्य त्यांच्याकडे कधी क्वचित काळी असू शकतात. पण तपश्चर्याशिवाय हे सगळी अशी म्हणूया सिद्धींची जी काय सामर्थ्यपणा आहे तो मिळण्याचा कुठेही तिथे विषय नाही. पुन्हा 110वा श्लोक आहे तो श्री व्यासांजवळ दोन्ही सामर्थ्य कशी आहे. ज्यांनी दोन्ही प्रकारची तपे केलेली असतात त्यांना सामर्थ्य व ज्ञान यांचा लाभ होतो. त्यातील एक तप केले तर एकच फळ मिळते. आता अनुष्ठानं चालवली ती सिद्धी मिळवण्यासाठी तर ते तपाच्या सामर्थ्य त्यांना मिळतं. आता तीच लोक काही अभ्यास करतात ज्ञानरूप होण्यासाठी आणि ते ज्ञानरूप होऊन जातात. अशा पद्धतीने ते ज्ञानरूपही असतात आणि तपाचं सामर्थ्यही त्यांच्याजवळ असतं. पण प्रश्न काय आहे की अगदी अलीकडच्या संतांची उदाहरणही दिलेली. ज्ञानदेवांचं आहे, गोंदवलेकर महाराजांचं आहे. ज्ञानदेवांनीही त्यांचं तपस सामर्थ्य दाखवलेलं आहे. जेव्हा त्यांना ते मांडे तयार करण्यासाठी त्यांना तवा देण्याचं नाकारलं तेव्हा त्यांनी त्यांच्या पाठीवर ती उष्णता निर्माण करून त्यावर ते
तपस सामर्थ्याने एनर्जी हीट निर्माण केली आणि तिथे मांडे भाजले गेले. म्हणजे हा जो सगळा अलौकिक प्रकार जो आहे तो तपस सामर्थ्याचा आहे. पण ज्ञानदेवांच्या त्या कुठे बोलण्यात तो ग्रंथात कुठे आलाय का? ज्ञानदेवांनी केवळ येथ अविद्या नाश हे स्थळ, केवळ ज्ञानरूपतेचा विचार मांडलेला आहे. कारण ज्ञानदेवांना माहिती आहे की केवळ ज्ञानरूप होणं हाच खऱ्या अभ्यासाचा विषय आहे, तेच श्रेष्ठ साधन आहे आणि तेच श्रेष्ठ सगळ्यात घडणं आहे. म्हणजे आत्मस्वरूपाची ऐक्यता हेच आपल्या जीवनातलं श्रेष्ठ म्हणजे म्हणूया कर्तव्य आहे. यासाठीच मला माझा अभ्यास केला पाहिजे, त्या तपस सामर्थ्यासाठी त्याचा विचार करू नये. म्हणून इथे काय आहे पुढे आता 110व्या श्लोकानंतर 11वा श्लोक 100 तो मांडताना म्हणतायत, असे सामर्थ्य नसून विधीप्रमाणे वर्तन करणाऱ्या ज्ञानाची लोक निंदा करतील, पण तसा विचार केला तर विहित आचरण करणाऱ्याचीही विषयासक्त लोक निंदा करतात. आता तो जो विचार आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि तो विचार 111वा श्लोक असं सांगतोय, सामर्थ्य नसून आत्मज्ञानी असलेला जर विहित आचरण करीत नसेल तर त्याची गृहस्थ संन्यासी इत्यादी विहिताचरण करणारे निंदा करतील. असे म्हणावे तर विहित आचरण करणाऱ्यांचीही भोगासक्त लोक निंदा करतात. आता एखादा सामर्थ्य नसेल पण आत्मज्ञानी असेल आणि तो विहिताचरण करीत नसेल, असं म्हणूया आत्मज्ञानी असलेला चरण करत नसेल, तर मग त्याची निंदा करणारे आहेत की जे विहिताचरण करतात, म्हणजे विहित आचरणाचा विचार करतात. ते मात्र काय करतात, या अशा लोकांवर लक्ष ठेवून असतात. आणि मग या सगळ्या लोकांवर पुन्हा काही लक्ष ठेवणारी लोक असतात. म्हणजे इथे काय आहे की या समाजामध्ये निंदा कुचेष्टा हा सगळा विचाराचा विषयच आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर सरळ चालत असेल अगदी, तर त्या व्यक्तीला म्हणतात हे हा फार शाजोक आहे, हा स्वतःला फार शहाणा समजतो आणि स्वतःला शहाणा समजून हा रस्त्याने चालतो. आता तोच जर रस्ता इकडचा तिकडं रस्ता करत चालायला लागला तर ते म्हणतात हा पेलेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी त्याची निंदा करतात. याला काय अर्थ आहे? कारण ही लोकच अशी आहेत, कारण यांना काही करायचंच नसतं. म्हणून इथे काय आहे, त्या आत्मज्ञानाची निंदा का होते? कारण का त्याच्यावर फारच बारीक लक्ष ठेवलं जातं. आणि त्या बारीक लक्ष ठेवण्यातनं हे प्रत्येक जण काय करत असतात, त्या आत्मरूप झालेल्या व्यक्तीबद्दल मात्र आता इथे शब्दच वापरलाय माझ्या श्रीगुरूंनी, समाजाला लागलेलं बांडगुळ. आता बांडगुळ या शब्दाचा अर्थ काय? हा स्वतःही काही काम करीत नाही आणि दुसऱ्यालाही काही काम कर असं म्हणत नाही. आता समर्थ किती क्रियाशील होते. त्यांनी स्वतः तर देश घडवला, पुन्हा त्या देशातील व्यक्तींनाही घडवलेलं आहे. संत खूप काही क्रियाशील असतात, ते खूप काही कामं करतात. त्यांच्या प्रकृतीप्रमाणे ते त्यांचं वर्तन असतं. काही संत मंडळी ही अत्यंत शांत असतात, त्याच्याकडे आला तर त्याला ते उपदेश करतात. म्हणजे इतकी शांत असतात. काही क्रियाशील असतात, समर्थ रामदास स्वामींसारखी ती देश घडवतात. गुरु गोविंदा सिंहांसारखी लोक हातात शस्त्र घेऊन युद्ध पण करतात, पण ते जीवनमुक्तच असतात. हे लक्षात घ्या. म्हणून इथे काय आहे, त्या सामर्थ्याचा आणि त्या ज्ञानरूपतेचा वास्तवात काही संबंध नाही. म्हणून विहिताचरण जे आहे ते केवळ त्या साधकापर्यंत विहिताचरणाचा सगळा विचार आहे, पण तो जीवनमुक्त जो असतो तो मात्र त्या पलीकडे गेलेला असतो. म्हणून त्याच्यावर आपण कुठलंही बंधन लादणं हा खरा आपल्या दृष्टीने त्याला संकुचित केलेला विचार आहे. वास्तवात तो निरपेक्ष व्यापक असतो. म्हणून पुढचा 112व्या श्लोकाचा विचार मांडताना त्याचबरोबर विहित कर्माचरण करणाऱ्या कर्मठांची निंदा करणारे भोगासक्त लोक बरेच आढळतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही सर्वच लोक एकमेकांवर टीका करतात, पण टीका न करता त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारा एखादा विरळाच असतो. तो विरळा मी असलो पाहिजे, हा सतत विचार झाला पाहिजे. पुढे आता भोगाभिमुख अध्यात्माची निंदा असा 112वा श्लोक सांगतोय आपल्याला. भोगातून मिळणाऱ्या सुखासाठी हे भिक्षा वस्त्रादी घेऊन ते सांभाळत असतील तर ते वैराग्य ओझे घेतलेले साधकत्व खूपच शोभिवंत म्हटले पाहिजे. आता हा उपहासात्मक श्लोक आहे की हा जर का एखादा म्हणूया भिक्षा मागण्यासाठी काही त्याची वस्त्रभूषा करत असेल किंवा काही लोकांपुढे शो करत असेल, तर आता काय आहे, असा कोणी खरं जर असेल तर वास्तवात तो निंदनीय विचार आहे. पण काय असतात, अशीही मंडळी आपल्या पुढे दिसतात की समोर वागताना 5 ते 8 कार्यक्रम मात्र अगदी पद्धतशीर असतो. त्या ठिकाणी भगवी वस्त्र वगैरे अगदी सगळं.
पण एकदा का 9 वाजले की त्या भगव्या वस्त्राचा आणि ह्याचा काही संबंधच नसतो. अशी वागणारी मंडळी असतात आणि त्यांच्या मागेही जाणारी मंडळी असतात डोळे झाकून. पण तो ज्ञानरूप झालेला मात्र डोळस असतो आणि त्याच्याकडे अभ्यास करायची वेळ आली तर तो काही परवडत नाही. मग परवडत नाही तर मग त्याची निंदा करायची, ते परवडतं. आणि अशा पद्धतीने जे काय जीवन लोक जगतात ते मात्र उपहासात्मक जीवन आहे. त्या जीवनातनं मला काही मिळणार नाही हा विचार मी या क्षणातच केलेला बरा. पुढे 113वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, मोहित माणसे वर्णाश्रम धर्म सांभाळणाऱ्याची निंदा करतात. असे म्हणावे तर वर्णाश्रम धर्म सांभाळणारे त्यांच्या देह तादात्म्यामुळे ते जीवनमुक्ताची निंदा करते. म्हणून इथे काय आहे, ते निंदा करण्याची एक एक काय म्हणूया सुपरलेटिव्ह विचार आहे, की विहित कर्म करणारे जे काय असतात त्यांना मात्र हे न करणारी लोक त्यांना दोष देतात, की हा असाच आहे, हा तसाच आहे, हा पूजाच करीत नाही. पण हा इथे सर्वांमध्ये नारायण रूप आहे, तो नारायणच वसलेला आहे. अशा पद्धतीने तो सेवा करत असतो, प्रत्येकाला आडल्या नडल्याला उपयोगी पडत असतो. पण त्याच्याकडे दुर्लक्ष असतं. का? तर हा नाही का विधीप्रमाणे वागत नाही. हा काय करतो, त्यांच्याच घरी जातो, की ते लोक काय आहेत, ते कर्माच्या म्हणजे कर्म सिद्धांताचा जो विचार करणारे असतात त्यांच्या दृष्टीने विचार. हा लसूण खातो आणि हा कांदा खातो, याच्यातच सगळं जीवन निघून जातं. म्हणजे काय आहे, की जे आत्मतत्वाचा विचार करणारी जी मंडळी असतात ती मात्र बाजूलाच पडतात. ती या सगळ्या नको असलेल्या विचारातनं बाजूला पडतात आणि ती केवळ आत्मज्ञानाचा विचार करतात. ती कर्ममार्गारी कर्मठ जे असतात ते मात्र त्यांची कर्म पद्धती ती चालवतात, ती त्यांना चालवू दे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून इथे काय आहे, निंदा करणाऱ्यांची एक साखळीच आहे. असे म्हणावे तर वर्णाश्रम धर्म सांभाळणारे त्यांच्या देह तादात्म्यामुळे ते जीवनमुक्ताची निंदा करतात. यांचं देह तादात्म्य असतं आणि ते देह तादात्म्य यांना झाकण्यासाठी ते जीवनमुक्तावरही निंदा करतात, की काय आहे, की हा जीवनमुक्त आणि आम्ही आमच्यात फरकच काय आहे? तोही जेवतो, आम्हीही जेवतो. मग आमच्यात आणि त्याच्यात फरक काय? पण आमचं अंतःकरण आणि त्याचं अंतःकरण त्याच्या शुद्धीचा विचार केला तर त्या जीवनमुक्ताचं अंतःकरण अत्यंत शुद्ध असतं. ते स्वरूपाशी एकरूप झालेलं असतं आणि माझं अंतःकरण किती गढूळ असतं तो विचार करायची गरज. किती मी लोकांचा द्वेष करतो, किती मी लोकांना पाण्यात पाहतो. अशी भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागेल. म्हणून इथे काय आहे, लोकनिंदेने कोणाचेच नुकसान होत नाही, पण माझं नुकसान होतं हा एवढा विचार मला करावाच लागेल. पुढे आता हा 113वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, की मोहित माणसे हा आपण आता विचार केला. तर 114वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, की एकूण आत्मज्ञानानंतर देह इंद्रिये व त्यातील साधने नष्ट होत नसल्यामुळे लोकव्यवहारातील राज्य करणे सुद्धा व्यवस्थितपणे शक्य आहे. म्हणून इथे आत्मज्ञानानंतर देह इंद्रिय यांच्या संदर्भातलं जे काय वागणं आहे ते अजिबात असंबद्ध नसतं. ते सगळं जीवनमुक्तीनंतर सुद्धा आपण जे पूर्वी ज्या पद्धतीने करत होतो तसंच ते आपल्या देहकर्माचं ते सगळं जे काय आयुष्य आहे ते जगता येतं. कारण ते बाधितानुवृत्तीने जगलं जातं. त्या जनक राजाचं उदाहरण इथे दिलंय, की जनकादी सम्राटांनी राज्यही केलं आणि ते जीवनमुक्तही होते आणि दोन्ही करण्यामध्ये कुठेही आसक्ती नव्हती. अनासक्त वृत्तीने दोन्ही गोष्टी केल्या आणि त्यांनी आनंदाचं जीवन जगलं. असं जर असेल तर मग काय आहे, लोकव्यवहार करता येणं शक्य आहे. एवढा विचार आपल्याला 114व्या श्लोकाच्या निमित्ताने कळला म्हणजे आपलं काम झालेलं आहे. पुढे 115वा जो श्लोक आहे तो आपल्याला ज्ञानी प्रारब्धानुसार वागतो त्याचं विषयी संपूर्ण विचार समजावून सांगणार आहे. देहादी जगत मिथ्या आहे असा निश्चय असल्याने ज्ञानाला इच्छा नसते असे म्हटले तर ती नसली तरी हरकत नाही. तो प्रारब्धानुसार ध्यान किंवा व्यवहार करू दे. वास्तवात पाहायला गेलं ना तर ज्ञानाला प्रारब्ध सुद्धा नाहीये. कारण का? आवरण दोष निवृत्त झालेला आहे. पण काय असतं, माझ्यासारखे जे अज्ञानी मंडळी असतात ना त्यांना सांगावं लागतं, की आवरण दोष निवृत्त झालाय पण विक्षेपांश शिल्लक राहिलाय. विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य. मग आता त्या शरीराचा त्या कार्याशी संबंध आहे. कार्य म्हणजे जगत. त्या जगताशी संबंध आहे आणि मग त्याच्या शरीराला, त्या ज्ञानाच्या शरीराला प्रारब्धाचा म्हणूया एक विचार असतो आणि प्रारब्धानुसार त्याची त्याची कर्म तो तशी तशी ती करतो. पण ती कर्म करताना ही सर्व कर्म जी आहेत ती मिथ्या आहेत. ते करणारा मी कोणी नसून ती तो प्रत्यक्ष रघुनाथ
प्रत्यक्ष विठ्ठल ती माझ्याकडनं करून घेत आहे, असा अंतःकरणात दृढ भाव असतो. आणि असा दृढ भाव असल्यामुळे इथे काय आहे, प्रारब्ध जरी कोणाला टाळता येत नसलं, तरी प्रारब्धाने घडणाऱ्या ज्या घटना किंवा गोष्टी असतात, त्या निमित्ताने तो सुखी किंवा दुःखी होत नाही. त्याची अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते, हा त्यातला भाव आहे. आणि अशा अनेक गोष्टी मी माझ्या श्रीगुरूंच्या संदर्भात पाहिलेल्या आहेत. अत्यंत कठीण प्रसंगातही त्यांची अंतःकरण वृत्ती ढळलेली नाहीये. सहज आले आणि सहज त्यांनी ते त्यांचं पूर्ण काम केलेलं आहे. मी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून इथे काय आहे, की ते वैराग्यच त्यांच्याकडनं या सगळ्या अनासक्त वृत्तीने गोष्ट करवून घेतं. म्हणून इथे काय आहे, की ते जीवनमुक्त आहेत, त्याच्या 3 श्रेणी आहेत. तो विचार केलाय आपण, की ते नष्ट मानस असतात. त्यांना ध्यानाची आवड असू शकते, ते ध्यान करत नाही तर न करो. किंवा एखादा जीवनमुक्त असतो, तो बहुमानस असतो, तो सर्वांमध्ये राहतो, सर्वांना सुधरवण्यासाठी त्याचं आयुष्य पूर्ण पणाला लावतो. त्याला कधी ध्यानाला वेळ मिळतो नाही तर नाही मिळत. त्यांनी ध्यान केलं नाही केलं तरी त्याचं सगळं ध्यान हे चालूच असतं. सतत आनंदात राहिलेला जी व्यक्ती आहे, श्री गुरु व्यक्ती, तिला ध्यान वेगळेपणाने पुन्हा बैठकीचं करायची काय आवश्यकता आहे? पण मला मात्र करण्याची आवश्यकता आहे. कारण माझी अंतःकरण वृत्ती तेवढी शुद्ध आणि शांत झालेली नाही, म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप झालेली नाही, तोपर्यंत मला ध्यानरूपतेचा विचार हा करणीय आहे. कदाचित मी आवडीने ध्यान करेल नाही तर नाही करेल पुढे. हा त्यातला भाग. पण उपासकासाठी वेगळा नियम आहे. तो विचार 116व्या श्लोकाच्या निमित्ताने आला. ब्रह्म उपासकाने मात्र सतत ध्यानमग्न असावे. विष्णू इत्यादी दैवतांची भावना जशी ध्यानामुळे होते, तशी त्याची ब्रह्म भावनाही ध्यानामुळे. पण उपासक या स्तरावर मी असेल, म्हणजे साधक या स्तरावर असेल, तर मला मात्र ध्यान केलं पाहिजे. ध्याननिष्ठा सांभाळली पाहिजे. श्री गुरु आम्हाला नेहमी सांगतात, की सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा ध्यान केलं पाहिजे. का केलं पाहिजे? तर त्याने माझी अंतःकरण वृत्ती थोडीशी शांत होईल आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये पुन्हा मी जो जगाचा व्यवहार करणार आहे, तो भरला घनदाट हरी दिसे या प्रमाणानुसार करेल. प्रत्येकामध्ये मी ते विठ्ठल तत्व पाहिल आणि अशा पद्धतीने तो माझा जो संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे, तो ध्यानाच्या विचारातच जाईल. पुढे परत मी ते बैठकीचं ध्यान करेन आणि पुन्हा मात्र ती उर्वरित रात्र आणि संपूर्ण सकाळचा दिवस हा नामस्मरणाच्या निमित्ताने मी त्या आनंदाशी एकरूप करेन. म्हणून इथे काय आहे, हे ध्यान नावाची जी गोष्ट आहे ना, त्याचा संबंध हा केवळ अविद्या निवृत्त करण्यासाठी, ती अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी आहे. वास्तवात ध्यान आणि आत्मस्वरूपाचा संबंध नाही. ध्यानाने आत्मा कळतो आणि ध्यान नाही केलं तर नाही कळत असा भाव नाहीये. पण ध्यानाने त्या अंतःकरण वृत्तीचा त्या ध्येयामध्ये म्हणजे चैतन्यामध्ये लय होतो आणि मला मात्र मी कोण आहे हे तिथं कळतं. फ्रॅक्शन ऑफ सेकंद का होईना, तो मला आनंदाचा अनुभव येतो आणि मग मला मात्र त्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. त्या विचारसागरमध्ये तो 6व्या तरंगाचा अधिकारी, 5व्या तरंगाचा अधिकारी आहे ना, त्याला मध्यम अधिकारी आहे आणि त्याला ध्यान साधना सांगितली. ध्यानाने अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत कर आणि मग 4थ्या तरंगाचा अधिकारी म्हणजे आत्मानात्म विचाराचा अधिकारी होशील आणि मग तू खऱ्या आनंदाशी सहज लवकर म्हणजे पळत पळत म्हणजे साधन पळत जाईन, ही भूमिका त्याच्या पुढे मांडली. म्हणून ध्यान हा विचार आपल्याला केवळ अज्ञानाची लयरूप निवृत्ती होण्यासाठी आहे, चित्त शुद्ध आणि शांत होण्यासाठी आहे. ती एक निष्काम कर्मोपासना आहे. एवढा विचार जर केला तर ज्ञानरूपतेचा विचार म्हणजे आत्मा वस्तुतंत्र आहे हे आपल्याला कळून घ्यावं लागेल. पण अधिकारानुरूप मात्र साधन करताना हे विचार काहीसे आपल्या पुढे येतातच. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक असं सांगतोय, ध्यान व ज्ञान यातील फरक. ध्यान हेच ज्याचे उपादान कारण आहे, ते ध्येय. ध्यान उतरताच नाहीसे होते, पण पारमार्थिक सत्य असलेले ब्रह्म त्याचे ज्ञान होत नाही, म्हणून ते नाहीसे होत नाही. आता ध्यान कशासाठी करायचं? तर ते ध्येयरूप होण्यासाठी करायचं. मग असं जर असेल, तर मग ते जे ध्येय आहे, ते ध्येय ते तिथं त्या वेळेपुरतं गाठलं जातं आणि माझ्या अंतःकरणात असलेली असंभावना, संशय दूर होतात. म्हणून ध्यान का करायचंय? तर त्याने माझी चित्ताची शुद्धी आणि शांत होते, म्हणून ते करायचंय. म्हणून जोपर्यंत उपासक नावाचं तत्व मी आहे, हा जो विचार आहे, म्हणजे जोपर्यंत माझी साधक दशा दूर झालेली नाही, तोपर्यंत ध्यान, आत्मानात्म विचार, निष्काम कर्मोपासना या सगळ्या गोष्टी मला लागू होतात.
म्हणजे याचा अर्थ काय आहे, की त्या ध्यानाला किंवा त्या करण्याला पारमार्थिक सत्यत्व नाही. पारमार्थिक सत्य हे एकमेव अद्वितीय आत्मस्वरूपाचं आहे. त्याचा आणि त्या ध्यानाचा वास्तवात काही संबंध नाही. कारण का? हे सगळं केलं जातंय ते अविद्या निवृत्तीसाठी केलं जातंय. म्हणजे एक अविद्येचा लय, त्याने अंतःकरण वृत्ती शांत, शुद्ध आणि पुढे मग आत्मानात्म विचाराने आत्मस्वरूपाची ऐक्यता. म्हणजे पुन्हा अविद्या निवृत्तीचाच विचार आहे. आपल्याला समजूनच घ्यायला पाहिजे, की आत्मा वस्तुतंत्र आहे आणि ध्यान हे ते कर्तृतंत्र आहे. म्हणजे ते कर्त्याच्या स्वाधीन आहे. कधी-कधी त्याची अंतःकरण वृत्ती इकडं-तिकडं गेलेली असेल, तर ध्यान बसलं तरी ते नीट घडतच नाही. आणि एखाद दिवस अत्यंत छान आणि सुंदर ध्यान होतं, याचा अर्थच ते वस्तुतंत्र नाही. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, ते कर्त्याच्या स्वाधीन आहे. म्हणून इथे काय आहे, की आपल्याला वृत्ती स्थिर होईपर्यंत, वृत्ती शांत होईपर्यंत या ध्यानाची आवश्यकता आहे. म्हणून इथे ते ध्यान केलं तर आत्मा येतो आणि ध्यान नाही केलं तर आत्मा जातो, असं काही नाहीये. त्या ध्यानाच्या करण्यावर किंवा न करण्यावर काहीही अवलंबून नाही. तरी पण ध्यान केलंच पाहिजे. कारण माझी अंतःकरण वृत्ती तेवढी शुद्ध आणि शांत नाही. म्हणून ते ध्यान मला करायचंय. हा जर विचार माझ्या अंतःकरणात पक्का असेल, तर त्या ध्यानाने होणारा जो लाभ आहे, तो मला मिळवता येऊ शकतो आणि मग मी अनुक्रमे आनंदाशी एकरूप होण्यासाठी तो आत्मानात्म विचार करून मी त्या आनंदापर्यंत जाऊ शकतो. आज आपल्या अभ्यासाचा वेळ संपलेला आहे, तर आता इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. शंका विचारू? हो, विचारा की. हा जो जीवनमुक्त आहे, हा, तो 4 महावाक्यांपैकी कुठल्या अवस्थेमध्ये असतो? आता 4 महावाक्य जी आहेत ना, ती जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठी सांगतात. म्हणजे त्याचा ना अवस्थेचा संबंध नाही. अवस्थाचा संबंध जो आहे, तो जीवाशी आहे. मुक्ताचा बर. विचार करायची वेळ येते, तेव्हा तो पाहायला गेलं तर अवस्थातीत आहे. पण काय होतं, त्याच्याकडनं काही कृती घडल्या जातात हे आपल्याला दिसतं. त्यावेळी त्या कृती मात्र तो बाधितानुवृत्तीने करतो, असा त्याचा व्यवहार बोलावा लागतो. हा त्यातला भाग आहे. हा, म्हणजे अहम ब्रह्मास्मी या ह्याच्यामध्ये नसतो त्या तो. वृत्तीवर स्थिर असतो तो, असं आहे. बर. पण काय असतो, तो व्यवहार जेव्हा करताना दिसतो तेव्हा बाधितानुवृत्तीने असतो. कारण सदैव तो आत्मज्ञानात राहणं शक्य नाहीये. सदैव बरोबर. राहिला तर व्यवहार घडणार नाही. मग शिष्य परंपरा वगैरे या सगळ्या गोष्टी कशा काय सिद्ध होतील? हा त्यातला भाग आहे. मग उपदेश कसा होईल? हाही भाग आहे. म्हणून तो अगदी ज्ञानरूपतेचा विचार केला ना, तर त्याला दिवसभरात किती वेळा ज्ञानरूपतेचा प्रसंग म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंद किती त्याच्या जीवनात येणार आहे, हे सगळं ते ठरलेलं असतं त्या त्या दिवसाचं प्रारब्धाने. तेवढं ते येतं निघून जातं आणि उरलेल्या वेळात तो बाधितानुवृत्तीनेच तो सगळे व्यवहार करत असतो. हाच त्यातला भाग. मग त्याची अवस्था जी मनाच्या ज्या 5 अवस्था आहेत, त्यापैकी तुरी आणि उन्मनीमध्ये सुद्धा तो नसतो. उन्मनीमध्ये क्वचित अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद उन्मनी. उरलेली सगळी तुरी अवस्था म्हणजे बर. खाली. हा, असं. मग तुरिया अवस्थेमध्येच हे जीव आणि ब्रह्म ऐक्याचे हे असतात ना? ऐक्य असतं, पण ते बाधितानुवृत्तीने असतं. म्हणजे हम्म. जीवदशेचा बाध करून साधलेलं ऐक्य असतं, असं त्याचं उत्तर. कारण असं. बोधात व्यवहार नाहीये. हा, बरोबर. हा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जीवनमुक्ताला प्रारब्ध अफेक्ट करत नाही असं पण एक विचार ऐकला. तर तो कोणत्या म्हणजे कॉन्टेक्स्ट मध्ये आहे? तो आता वास्तवात आत्मस्वरूपाचा आणि शरीराचा संबंध नाहीये. तो अच्छा. स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. सॉरी, आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. अशा अर्थाने तो विचार करावा लागेल. ओके. हा, म्हणून ते जेव्हा बोललं जातं ना, की त्याचा विक्षेप दूर झालेला असतं, पण कार्यरूपाने शरीर राहिलेलं असतं. हे अज्ञानी लोकांसाठी बोलावं लागतं. कारण दुसरीकडे परत एक विचार म्हणतायत, संचित प्रारब्ध क्रियमाणा अवघा झाला नारायण. मग त्याचं काही वेगळं उरलेलंच नाहीये. तर मग त्याला परत प्रारब्ध नेन ते गोष्टी आल्या कुठून? मग पुन्हा कल्पित रूपाने आल्या, असं बोलावं. बरोबर. हा,
त्यामुळेच तर समर्थ म्हणतात ना, आता होणार ते होय नका, जाणार ते जाय नका. म्हणजे एकदम निर्धास्तपणे असतं. अच्छा. हां. जे जे व्हायचं ते होईल. अशा पद्धतीने ते बरोबर. बेफिकीर नाहीयेत ते. स्वरूपाशी एकरूप होऊन बोलणी आहेत ती. संपूर्ण भार ईश्वरावर घालून टाक अगदी, अगदी. पूर्णपणे. किंवा आत्मस्वरूप. हां, जे काय सकल करणे जगदीशाचे. सगळं काही बरोबर. जे काय त्यांनीच केलंय तो बघेल, त्याचं तो करेल. बरोबर. अगदी सहज जातं. क्या बात. हं. रामकृष्ण. हो. मग त्यातच ते नोकरी करतील, काय जो असेल ते करतील. बरोबर. काय हा त्यातला भाग आहे. डॉक्टर काका म्हणतात की चालती बोलती समाधी आपल्याला अपेक्षित आहे, हो, पण करावी. म्हणजे तो हो. म्हणजे जीवन हीच अवस्था काय ही जीवनमुक्ताची? बाधितानुवृत्तीची चालती-बोलती समाधी म्हणजे जीवदशा बाधित करून आलेली. आता ध्यानामध्ये सुद्धा समाधी आहे ना, बैठकीची समाधी. पण ती हम्म. समाधी उतरली, की देहबुद्धी परत सुरू होते. बरोबर आहे. हां, मग ती ती मला त्रास द्यायला नको म्हणून त्या ध्यान विचाराचा ॲडव्हांटेज घ्यायचा. ती जी काय माझी अंतःकरण वृत्ती शांत झालेली आहे ना, तिथं ते आत्मचिंतनाचे विचार मी माझ्या अंतःकरणात रुजवून घ्यायचे. आणि ज्यावेळी ते नको असलेले विचार माझ्या पुढे येतील, देहबुद्धीचे असतील किंवा कर्ता-भोक्ता बुद्धीचे असतील, तिथे मात्र हम्म. ते विचार मी बाजूला करायचे. आता तेवढे बाजूला केले, की मी कोण आहे? मी माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते. ती सुखी किंवा दुःखी होतच नाही. आपण जरा आपल्या अंतःकरण वृत्तीला रिअलाईज करण्याचा प्रयत्न करावा. बॅक ऑफ माइंड म्हणजे हम्म. हां, हम्म. ती जर का आपण पद्धतशीरपणे माझ्यावर स्वतःवर लक्ष ठेवून जर मी ती बॅक ऑफ माइंडमध्ये पाहिली आणि त्या बॅक ऑफ माइंडमध्ये जर मी कुठेच विशेष झालेलो नसलो, सुखी किंवा दुःखी, तर ती अंतःकरण वृत्ती होती कुठे? असं त्याचं उत्तर द्यावं लागेल. मग ती अंतःकरण वृत्ती बाधितानुवृत्तीने स्वरूपाशी एकरूप होते. हाच त्याचा उत्तराचा विचार होता. म्हणजे हे फक्त ध्यान प्रक्रियेने किंवा बाधित प्रक्रियेने होऊ शकते असंच काय? आहे. हां. किंवा सर्वांमध्ये हरी पाहण्याचं. हम्म. आता भक्त असतो तो सर्वांमध्ये विठ्ठलाला पाहतो आणि तो तसं ध्यान करतो. विठ्ठल ध्यान म्हणूया आपण त्याला. अशा रीतीने. आणि याची गोंदवलेकर उदाहरण म्हणजे रामदास स्वामी आणि हे असेच घ्यायचे. गोंदवलेकर महाराज आहेत ना. त्यांनी गोंधळ कुठेतरी एका महाराज. ठिकाणी म्हटलंय, की रामाची भाजी आणायला निघालो. प्रत्यक्ष भाजी देणारा ही राम, भाजी ही रामरूप. अशा पद्धतीने त्यांचं चिंतन. एका रामाशिवाय ते विचारच करत नव्हते. असं किंवा आता वारकरी असतात बघा. तुम्ही कधी जर पुण्यात आला आणि या आषाढी वारीच्या निमित्ताने जर तुम्ही पाहिलं, तर बर. वारकरी मन मी डिफाईन करतो. ते चालता बोलता सगळ्यांना म्हणतं, "माऊली थोडं बाजूला सरका, रस्ता द्या. माऊली" बरोबर. असं, "माऊली" ते हा किंवा हा. किंवा हे पालखीत म्हणजे हे जे वारकरी या सासवडला पहिल्या मुक्कामाला जातात. कारण पुणे सासवड हा मुक्काम आहे ना, हा 28 किलोमीटरचा आहे. हो. त्यावेळी काही जण तेल हातात घेतात, तेलाची बाटली आणि त्या बर. प्रत्येक वारकऱ्याचे म्हणजे बऱ्याचशा वारकऱ्यांचे वयस्कर वारकरी असतात, त्यांचे पाय चोळून देतात. ते म्हणतात, "माऊली तुमचे पाय दुखत असतील." म्हणजे त्यांना त्या हम्म. माऊलींचं पायाचं मालिश करतोय, अशा भावात ते जीवन जगतात. मग आता ते ध्यान नाही हम्म. बरोबर. असं असं ध्यानाचं म्हणजे खूप आपल्याला त्या ध्यानाच्या हे प्रक्रिया किंवा अशा एन्जॉय करता येतात आपल्याला प्रत्येकामध्ये. बरोबर बरोबर. शंका संपल्या? थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.